नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र याआधी महापौर पदाची निवडणूक ही चर्चेचा विषय बनत चालली आहे। केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत नाशिक शहरातील भाजपचं कार्यालयात काल पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद माध्यमांशी साधताना नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 72 जागांवर मुसंडी मारत दैदिप्यमान यश मिळवलं। यामध्ये 40 महिलांचा समावेश आहे। या 40 महिलांपैकी तब्बल 10 नगरसेविका महापौर पदासाठी आग्रही असल्यानं पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर देणं अवघड झालंय। त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय होणार असल्याचं जलसंपदा तथा नाशिक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाबाबत थेट मुंबईत निर्णय होणार असल्यानं 10 महिलांपैकी कोणाचं नाव निश्चित होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।